हाय हॅलो कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ज्याचं नाव आहे लाईफ विथ विशाखा. आणि आज आम्ही निघालो होतो लातूरला. लातूर माझं माहेर आहे आणि तिथनंच दूर 40 किलोमीटर उदगीर हे माझं सासर आहे. तर मी इथे चिंचवडला राहते. चिंचवडवरनं आम्ही आज निघालो होतो आणि शौर्याची शाळा झाल्यावरती म्हणजे जवळपास आम्ही 3:30 वाजता घरनं निघालो होतो आणि आम्हाला खूप वेळ होणार होता. त्याच्यामुळं आम्ही बऱ्यापैकी पाऊसही पडत होता आणि ट्रॅफिक भरपूर ठिकाणी आम्हाला लागलेली होती. 6 वाजले आम्हाला पुण्याच्या बाहेर पडतानाच. आणि फ्रायडेच्या दिवशी आम्ही निघालो होतो आणि दुपारनं आम्हाला निघायला टाईम पण झाला होता. पण आम्ही राखी पौर्णिमा आणि माझ्या दादाचं रिनोव्हेट केले घर त्यांनी, त्याची पूजाही होती. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण निघालो होतो. आणि इथं आम्ही वडापाव खायला आणि चहा प्यायला थांबलो होतो. तर शौर्याला वडापाव खूप आवडतो. तो दरवेळेस बाहेर आला की वडापाव खातोच. आणि मग आम्ही चहा पिला आणि मुलांनी वडापाव वगैरे खाऊन घेतला आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. आणि इथं तुम्ही बघू शकता अजिबात पाऊस नाही आहे आणि आम्हाला इकडे ह्या साईडला ट्रॅफिक पण लागलेली नव्हती. आणि एका ठिकाणी लागली होती पण आम्ही एक ॲम्ब्युलन्स होती त्याच्या मागेच आम्ही जात होतो. त्याच्यामुळं आम्हाला तिथला वेळ वाचला आमचा आणि आम्ही पुढे निघालो होतो. सोलापूर मार्गे आम्ही जाणार होतो कारण त्या साईडनी रस्ते चांगले आहेत. तर आम्ही इथं जवळपास 9 वाजले होते. आम्ही डिनरसाठी थांबलो होतो एका हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही थाळीच मागवली होती जेवायला. मुलांनी भरपूर मजा केली कारण भरपूर मोठं हॉटेल होतं आणि खेळायलाही भरपूर अशा गोष्टी होत्या. मग ते खेळून दमून आले होते आमच्याजवळ जेवण्यासाठी आणि थाळी मागवलेली होतीच. थाळी वगैरे खाऊन आम्ही निघणार होतो घरी. आणि इथं जेवणं वगैरे आमची झाली आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर मराठवाड्यात भरपूर ठिकाणी पाऊस पडला होता. त्याच्यामुळे एकदम वातावरण खूप छान झालेलं होतं आणि थोड्याशा पाऊसही सुरू झालेलाच होता. मग आम्ही घरी पोहोचलो. जवळपास आम्हाला 12:30 वाजले होते. ही आहे माझ्या दादाची मुलगी जी खूप गोड आहे. तिचं नाव नारायणी आहे. आणि ही माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे जिचं नाव ईशान्वी. आणि हा शौर्य. आणि ती छोटीशी आहे ती श्रेयान्वी आहे. ती खूप गोड आहे आणि खूप मजा करते. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा होती. आम्ही तिघीही बहिणी तयार झालेलो होतो. आणि ही साडी जी तुम्ही बघू शकता ही सिल्कची आहे आणि मी लातूरमधनंच द्वारकादासमधनं घेतलेली होती. आणि त्या मग ब्लाऊज वगैरे मी शिवलेलं होतं त्याच्यामुळे मला हीच घालावी साडी. आणि खूप थोडेसे दागिने वगैरे घातले आणि तर तिचं सुरू होतं मी हे देऊ कमावू ते देऊ कमावू असं ती श्रेयान्वी करतच होती. आणि ही माझी मोठी सिस्टर आहे. आणि आम्ही तिघीही एकाच मिररमध्ये मेकअप करत होतो. आणि मला ती रील आठवली की कशा माहेरी आल्यावरती बहिणी एकाच आरशामध्ये बघतात. तीच मला आठवत होती रील आणि मी तिला ती सांगत होते. आमची तयारी वगैरे झालेली होती. मग आम्ही राखी बांधून घेतली दादांना. हे माझे दादा आहेत. आणखीन एक दादा आहे त्याला पण राखी बांधली. आणि फोटो रील्स हे माझा दादा आहे आणि फोटो रील्स काढणं सुरूच होतं. घर खूप छान रिनोव्हेट केलं होतं त्याच्यामुळे ना कुठंही असं वाटत नव्हतं की इथं फोटो खराब येतील तिथं फोटो डल येतील. खूप लाईटी होत्या त्याच्यामुळं फोटोज कुठेही थांबला तरी खूप छानच येत होत्या फोटोज. आणि आम्हाला आमच्या दादाचं खूप कौतुक आहे कारण त्याने खूप छान असं डेकोरेट केलं होतं, रिनोव्हेट केलं होतं घर. मग दादाला मी राखी बांधून घेतली आणि मग त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले. आम्ही तिघींनीही ओवाळून घेतलं. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता तिथं माझे भाऊजी आहेत. आणि मग आम्ही एका ठिकाणी मला जायचं होतं माझ्या काकूकडे आणि मग तिथनं आम्ही ऑटोने आलो होतो आणि रिक्षामध्ये बसून आम्ही घरी निघालो होतो. आणि रात्रीच्या 8-8:30 वाजले असतील. आम्ही पूर्ण आमची खरेदी वगैरे थोडीफार केली आम्ही आणि घरी निघालो होतो. मग दुसऱ्या दिवशी रविवारी सत्यनारायणाची पूजा होती. सत्यनारायणची पूजाला सगळे थांबलेले होते आणि खूप छान अशी पूजा मांडलेली होती. आणि
पूजा वगैरे आरती सगळ्यांनी आरती करून घेतल्यावरती प्रसाद वगैरे खाल्ला आणि मग नंतर भरपूर त्यांचे गेस्ट वगैरे त्यांनी बोलवले होते. ते एक येतच होते आणि आम्ही तर नटून थटून तयारच होतो रील्स फोटोज वगैरे काढण्यासाठी. आणि इथं पूजा झालेलीच होती आणि इथं रांगोळी वगैरे खूप सुंदर काढली होती. मग आम्ही इथं रील्स वगैरे बनवल्या. आम्ही तिघींनी मूळचंदमधनं हा साऊथ इंडियन सेट जो तुम्ही बघतायत ते घेतला होता आणि इथं डेकोरेट वगैरे केलेलं होतं. फाउंटेन वगैरे छोटंसं होतं पण खूप छान घर वाटत होतं. आणि मग आम्ही इथं रील वगैरे केल्या. मी काही रील ह्याच्यातले अपलोड पण केलेले आहे, तुम्ही माझ्या इंस्टावरती बघू शकता आणि यूट्यूबवरती तर आहेतच, पण काही इंस्टावरती पण शॉर्ट्स आहेत, ते पण तुम्ही चेक करा आणि त्याचा ID माझ्या यूट्यूबवर चॅनलवरती आहेच. खूप साधा सोपा असा मी मेकअप केलेला होता. त्याच्यामुळं मी काही जास्ती असं मेकअप केला नव्हता. घरच्या घरीच थोडंफार फाउंडेशन वगैरे लावलेलं होतं आणि तो एकदम सेट झाला होता मेकअप. आणि मग इथं आम्ही रील्स वगैरे, माझ्या बहिणी, माझे काकू, सगळे माझे दादा वगैरे आलेले होते प्रोग्रामसाठी. त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढल्या, मजा मस्ती केली आणि नंतर आम्ही निघालो होतो. सगळं प्रोग्राममधलं आवरून आम्ही निघालोच होतो. इथं विंडमिल वगैरे आम्ही त्याचाही व्हिडिओ काढत होतो, मी आणि शौर्य. मग चालू होतं हे कशी जनरेट होती, वीज कशी जनरेट होती तो मला विचारत होता. भरपूर अशा विंडमिल्स होत्या ह्या साईडला, सोलापूर साईडलाच होत्या ह्या. आणि पण आम्हाला रस्त्यामध्ये पुण्याला परत येताना पण खूप पाऊस लागलेला होता आणि जवळपास 3-4 तास पाऊसच सुरू होता. आणि मग नंतर आम्ही आम्हाला जवळपास 1:30 वाजले होते रात्रीचे घरी येण्यासाठी. मग असा होता माझा हा ब्लॉग आणि असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.